कार आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा भाग आपला चाललाय तिसरा. परमदया घन दुसरी तुझं वीण नाही या भूवरी ग. दादा बाल अनंताला दिसामासी वाढताना पाहत होते, पण त्या बालकाविषयी त्यांच्या मनात काळजी घर करून राहिली होती. 2 अपत्यांचा अनुभव हृदयावर घाव घालून खोल जखम करून गेला होता. माहेरी बाळणपण त्रितसर होऊन सौ राधाबाई पंढरपूरला दादांच्या छत्रछायेखाली पुण्याहून आल्या होत्या. दादांना लेकराच्या दर्शनाने आनंद वाटत असला तरी त्याला आशंकेची एक करुण किनार होती. दादांना वाटायचं या लेकराचं आता सारं काही चांगलं व्हावं, काही विपरीत घडू नये. राधा गरोदर असताना एकदा दादा चंद्रभागेवर स्नानाला गेले असताना त्यांच्या मनात आलं, राधेचं अपत्य तरी आपलं म्हणून वाढवणारे आपण कोण? गोदामातेचं मला प्रेम आहे. कृपाशील गोदामातेचा माझ्यावर वरदहस्त आहे. माझ्या लेकराला दामूला अपत्य वियोगाचं दुःख फार सोसावं लागलं. मातेला जर मला आणि दामूला अपत्य मोहापासून दूरच ठेवायचं असेल आणि आम्हा दोघा गुरु शिष्यांनी निर्लेप जीवन जगावं अशीच जर गोदामाऊलीची इच्छा असेल तर मग गोदामातेलाच हा पुत्र अर्पण करावा आणि तिची ठेव म्हणून त्याचं संगोपन करावं. त्यांच्या मनात हा विचार पक्का खोलवर रुजला. त्यांनी बालक गर्भावस्थेत असतानाच निश्चय केला, राधेचं मूल वाचू दे माते, मी तुला ते अर्पण करीन. आता राधा लेकराला घेऊन आली. त्याला बरेच दिवस झाले आहेत. लेकरू चांगलं आहे. नजीकच्या काळातच बोलल्याप्रमाणे आपला संकल्प पूर्ण करायचा आहे याचं चांगलं स्मरण दादांना होतं. दादांनी लेकराला गंगेला अर्पण करण्यासाठी सुंदर पाळणा करवून घेतला. मुहूर्त आणि स्थानही निश्चित केलं. गोदावरीच्या पवित्र तीरावर नांदेडजवळ रामेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथेच जवळ 4-5 वर्षांपूर्वी दादांनी अधिक मास महोत्सवही संपन्न केला होता. तिथे ते शिवरात्रीला आवर्जून जात असत, कारण तो परिसर त्यांना खूप आवडायचा. जवळपास गाववस्ती नाही, त्यामुळे शांत निसर्गरमणीय असंच ते स्थान आहे. भगवान शंकराचं एक छोटंसं मंदिर तिथे आहे. दादांनी या प्रसन्न वातावरणात राहूनच ईशावास्य उपनिषदावर टीका लिहिण्याचं काम केलेलं आहे. तिथेच गोदेला हे लेकरू अर्पण करावं असं दादांनी ठरवलं. हठयोगाचे उत्तम अभ्यासू आणि दादांच्या वर्ज्यांची अपार निष्ठा होती अशा पर्वता गोसावी या शिष्याला त्यांनी आपल्या या योजनेची साधारणपणे कल्पना दिली, काही सूचना पण दिल्या. सर्व कुटुंबियांनी रामेश्वर येथील कार्यक्रमासंबंधीही त्यांना सांगितलं. शिवरात्रीपूर्वी 2 दिवस दादांसहित कुटुंबातील सर्वजण रामेश्वराला आले. परिवारातील जवळची मंडळीही हौसेने उपस्थित राहिली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वजण गोदातीरी आले. सर्वांनी गोदा स्नान केलं. गोदेच्या किनारी फुलांनी सजवलेला पाळणा ठेवला होता. सर्व लोक दादांच्या जवळ आले. दादा सर्वांना उद्देशून म्हणाले, दामूची 2 लेकरं गेली हे सर्वांना ज्ञात आहे. हा अनंता आता 4 महिन्यांचा झालेला आहे. तो आपला मुलगा म्हणून न सांभाळता गोदामातेचा म्हणून त्यांनी सांभाळावा असं वाटल्यावरून मी गोदामातेला विनंती केली होती. तिने माझं मागणं ऐकलं असावं असं वाटतंय. दामूचं आणि राधेचं अंतःकरणही आघाताने पोळलेलंच आहे. त्यांच्याही जीवाला विसावा मिळावा, माझंही अंतःकरण शांत राहावं यासाठी ही योजना मी लवकरच कार्यवाहीत आणीत आहे. आपणासारख्या सर्व हितचिंतकांच्या साक्षीने मी अनंताला या गोदामातेला अर्पण करण्याचा संकल्प करतो. या विधीचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आपणही लेकराला आशीर्वाद द्या असं म्हणून दादा बोलायचे थांबले. त्यांनी दत्तोपंत कस्तुरे आणि पर्वता गोसावी यांना जवळ बोलवलं. दामू अण्णा आणि सौ राधाबाई यांनाही जवळ बोलावून घेतलं. दादा राधाबाईंना म्हणाले, राधा, गोदेला साडी चोळी अर्पण कर. तिची खणा नारळींनी ओटी भर. हा नारळ पाळण्यात घाल. मधोमध लेकराला ठेव. राधाबाईंनी गोदेची यथासांग पूजा केली. तिला साडी चोळी अर्पण केली. तिची ओटीही भरली. तिला नमस्कार करून बाळाच्या मंगलाकरता आशीर्वादही मागितला आणि लेकराला पाळण्यात ठेवलं. दादांनी उभयता पतीपत्नींना पाळणा गोदेत सोडायला सांगितला. दामूअण्णा आणि राधाबाई गहिवरल्या. आपल्या बाल अनंताच्या रक्षणासाठी दादांसारखा थोर संत सत्पुरुष
काळजी वाहतो आहे. दादांना तेही पुरेसं वाटलं नाही, म्हणून की काय, दादांनी लेकराचा भार गोदामाईच्या शिरावर सोपवला. त्यांच्या प्रेमाची जातकुळीच वेगळी होती. दामूअण्णा आणि राधाबाई यांनी अत्यंत श्रद्धाभक्तीने पाळणा गोदेच्या पात्रात सोडला. नदीच्या दोन्ही तीरावरील उभी राहिलेली मंडळी अनिमेष नेत्रांनी ते अपूर्व दृश्य पाहत होती. दादांनी गोदामातेकडे तोंड करून हात जोडून म्हणलं, गोदामाय, हे रोपटं तुझ्याच तीरावरचं आहे, तुलाच अर्पण केलं आहे. आता तूच त्याचा प्रतिपाळ कर. आमची भिस्त आता तुझ्यावरच आहे. दादांचा आर्त झालेला स्वर सर्वांना हेलावूनच गेला. इकडे दामूअण्णा आणि राधाबाई बाल अनंताला प्रवाहात सोडित होते. त्याच वेळी तिकडे 40-45 हातांवर पर्वता गोसावी आणि त्यांचे सहाय्यक पाळण्याकडे लक्ष ठेवून होते. बारीक बारीक हेलगावे खात खात पाळणा पुढे पुढे सरकत होता. काही क्षणातच तो पाळणा किनाऱ्याला लागला. पर्वता गोसावींनी तो पाळणा अत्यंत तत्परतेने काठावर घेतला. सर्वांनी गोदामातेचा जय जयकार केला आणि क्षणार्धातच पर्वता गोसावींनी अनंताला उचलून दादांच्या हातात दिलं. दादांनीही त्याच त्वरेने त्याला राधाबाईंच्या ओटीत घातलं आणि म्हटलं, राधा, हा घे गोदेचा प्रसाद. दामूअण्णा आणि राधाबाई यांनी गोदामातेला आणि दादांना लेकरू ओटीत घेऊन नमस्कार केला. दादांचं गोदामातेवरील दृढ श्रद्धेचं हे रूप पाहून सर्वांचंच अंतःकरण हेलावून गेलं. आणि पुढे नजीकच्या भविष्यकाळात एक शुभ घटना घडली. ती म्हणजे दामोदराश्रमाच्या वास्तू खरेदीचं काम पूर्ण झालं आणि पंढरपुरात दादा पूर्णपणे स्थिरावले. वारकऱ्यांच्या पंढरीरायाने या रामदासाला आपल्या ठिकाणी सामावून घेतलं. दैव जाणिले कुणी. बाल अनंता 10 जणांच्या घरात लाडाकोडात वाढत होता. तो आता 2-2.25 वर्षाचा झाला. राधाबाईंना दिवस राहिले. इसवी सन 1923च्या नोव्हेंबर महिन्यात राधाबाईंनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिला. मुली झाल्याचा आनंद सर्वांनाच झाला. दादांनाही हे वृत्त कळलं आणि ते लगेच म्हणाले, आठवल्यांच्या घराला कन्यादानाचं पुण्य मिळणार तर. उत्तम दिवस पाहून दोघींचंही नामकरण केलं. एकीचं नाव गोदा तर दुसरीचं नाव गंगा अशी ठेवली गेली. दिसामाजी मुली वाढायला लागल्या. राधाबाईंचा सारा दिवस या 3 बालकांच्या संगोपनात कसा संपत असे हेही कळत नव्हतं. प्रतिदिनी सकाळी अंघोळीपूर्वी एखाद्या वत्सल मातेने आपल्या तान्हुल्याच्या अंगाला पाय लांब करून मांडीवर घेऊन तेल लावावं, त्याला बस्त करावं, त्याची टाळू भरावी, असं दादा अनंताचे करीत असत. अनंत आता 5-6 वर्षाचा होईपर्यंत हा कार्यक्रम बहुधा नित्यनेमाने चालू राहिला. दिवस अतिशय आनंदात जात होते. असा हा आनंद दीर्घकाळपर्यंत मिळावा अशी मात्र दैवाची योजना नव्हती. आणि 3-4 महिन्यात गोदा देवाघरी गेली. अत्यंत कठोरपणाने नियतीने केलेला हा आघात राधा दामोदरांनी साश्रू नयनांनी पण विवेकाने सहन केला. अनंता 4 वर्षाचा तर गंगू जेमतेम वर्षाची. या दोघांच्या संगोपनात दामूअण्णा आणि राधाबाईंची कालक्रमणा आनंदात चालू होती. दादांचं लेखन, शिर्डीतली विशेष कीर्तन सेवा, प्रतिवार्षिक होणारे उत्सव, संस्थान म्हणून शिर्डीची काही कामं, याशिवाय भक्तगणांच्या भेटीसाठी अशा सर्व कामांचं संयोजन दामूअण्णा अत्यंत कुशलतेने आणि सेवाभावाने करीत असत. दामूअण्णा बालपणापासूनच कष्टाला कधीच मागे हटलेले होते. त्यातच परिस्थितीचे जबरदस्त तडाखेही त्यांना वेळोवेळी सहन करावे लागलेत. कळत नकळत या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला असावा. दादांचा हा संपादित प्रपंच लेक, सून आणि नातवंड यांच्या सहवासात सुखाने चालला असताना त्यावर अकस्मात संकट कोसळलं. दामूअण्णांना क्षयाची भावना झाली. दादांनी आपल्या या प्रिय शिष्यासाठी पुष्कळ उपचार केले. वाई, महाबळेश्वर अशा थंड हवेच्या ठिकाणीही ठेवलं. पुण्या मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांचे उपचार करून प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु दुखण्याचं पाऊल रेसभरही मागे आलंच नाही. शेवटी पंढरपूर येथील अंगणातच लहानशी झोपडी बांधून त्यात दामूअण्णांना ठेवलं. नाना तऱ्हेचे उपचार चालूच होते, पण रोगावर कोणाचीच मात चालली नाही. तेजस्वी चेहऱ्याचा हा धिप्पाड पुरुष अंथरुणापासून वेगळा ओळखताच येईनासा झाला. भोवतालच्या सर्व मंडळींना काळजी वाटून अत्यंत दुःख होत असे. दामूअण्णा मात्र याही स्थितीत अत्यंत शांत होते. आपल्या भवितव्याची पूर्ण जाणीव असल्यामुळे त्यांची चित्तवृत्ती भगवत चरणी स्थिरावली होती. कदाचित
ते त्यांच्या आवडत्या भजनाने मनोमन भगवंताला आर्तभावानेच आळवीत असावेत. गोकुळा परत येशी ना कारे मुला, गोकुळा परत येशी ना कारे मुला, करमत नव्हते मजविण सखया, हरी आता ओळखही ना देशी मला, किंवा डोंगर उचलावे ते लागती वा म्हणूनी कंटाळा आला तुला, मथुरा नगरी व्रजवासाहुनी रमणीय झाली कैशी रे सांग मला, अमुची छाती फाडून बघतू छबी दुसरी तुझी दिसते का नाही मुला, हतकमली तब छबी असल्याने चलनक्रिया होती आमुच्या त्या योगी मुला, गोविंद दामोदर माधवेती गोपाल दामोदर माधवेती, ना एके गोकुळी याविणे काही मुला, एकदा तरी गोकुळी ये रे डोळे भरुनी पाहू दे रे गोपाळा तुला, एकच धेनू हरघडी आरडे सावळिया म्हणत कोठे तो दाव मला गोकुळा, दासगुडूंचा छात्र तसाची तळमळ तो स्मरण आहे का त्याचे तुला गोकुळा. दामुअण्णा हे भजन भैरवीच्या कोमल स्वरात आर्ततेने म्हणत तेव्हा ऐकणाऱ्याचे नेत्र पाझरायला लागायचे. आता त्यांच्या जीवनानेच भैरवीच्या स्वरांनी परमात्म्याला साथ घातली होती. त्यांचे सर्व व्यवहार अगदी शांतपणे चालले होते. कुणाला बोलवायचं झालं तर ते सोपं जावं, ओरडावं लागू नये यासाठी घरामध्ये एक घंटा बांधून त्याची दोरी झोपडीत दामू अण्णांच्या हाताशी टांगून ठेवलेली होती. अशा स्थितीत 1924चा पौष महिना उजाडला. शुद्ध पक्षातील तृतीया किंवा चतुर्थी असेल. एकाएकी दामू अण्णांना वात झाल्यासारखं झालं आणि ते म्हणायला लागले, आणखी 6-7 दिवसांनी मी जाणार. मंडळी दया आणि लोभ ठेवा. भोवतालचे लोक धावून आले. त्यांच्या डोळ्याला पाणी लावून दामू अण्णांना शुद्धीवर आणलं. पुढली घोर प्रसंगाची तितकीशी कल्पना कोणालाही आली नाही. दादा मात्र अतिशय गंभीर झाले होते. दशमीच्या दिवशी रात्री एकाएकी मोठा घंटानाद होऊ लागला. काय झालं म्हणून सर्वजण धावत धावत घाबरून तिकडे गेले. दादाही तिथे आले. दामू अण्णा अत्यंत अस्वस्थ झाले होते. तोंडावाटे रक्ताची गुळणी येत होती. ती मोठ्या प्रयत्नाने आवरून धरत ते सारखे क्षीण स्वरात दादा दादा अशा हका मारीत होते. दादा पुढे येताच अंगात होते नव्हते तेवढे बळ एकवटून दामू अण्णा पलंगावरून ताडदिशी उठून बसले. दादांच्या अत्यंत गंभीर झालेल्या मुद्रेकडे त्यांनी एक वार आर्त नजरेने पाहिलं. दादांनी आपला हात शांतवन करण्याकरता त्यांच्या मस्तकावरून फिरवला. दामू अण्णांनी दादा अशी गहीवरून हाक मारली आणि पायांवर ठेवण्यासाठी डोकंची खाली वाकवलं ते पुन्हा वर झालेच नाही. दामू अण्णांचा आत्मशाश्वतात विलीन झाला. जड देह तेवढा खाली उरला. ज्याला पुत्रापेक्षाही अधिक वत्सलतेने वाढवलं तो आपला अत्यंत लाडका शिष्य स्वतःच्या डोळ्यांदेखत निर्गुण काळाच्या स्वाधीन झाला. याचा दादांच्या अंतःकरणावर जो वज्राघात झाला तो शब्दात मांडणं खरोखरीच अशक्य आहे. दादांच्या अत्यंत कोवळ्या अंतःकरणाखाली अलौकिक अशा स्थितप्रज्ञतेचं अधिष्ठान होतं. म्हणूनच हा दुस्सह शोक ते सहन करू शकले. आपलं दुःख त्यांनी आवरलं. स्वतःचा सर्व प्रपंच स्वतःच्या हाताने दूर सारला असूनही आपल्या दिवंगत शिष्याच्या अनाथ पत्नीचा आणि पोरक्या पोरांचा भार त्यांनी अतीव वात्सल्याने आपल्या शिरावर घेतला. सर्व ओझं दामू अण्णांच्या खांद्यावर सोपवून आपण संन्यास घ्यावा अशी दादांची तीव्र इच्छा होती. पण आपली ही इच्छा गुंडाळून ठेवून त्यांना सर्वसामान्य माणसाप्रमाणे वरवर दिसण्यात तरी प्रापंचिक बनावंच लागलं. अंतःत्यागी बहिःसंगी लोके विहर राघव या योग वासिष्ठाचा उपदेश त्यांना प्रत्यक्षात अनुभवणं प्राप्त झालं. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2 मध्ये ऐकणार आहोत.